जुलै महिना चालू झाला आणि पावसाळ्यातील भटकंतीचे वेध लागले. मग काय तर बॅग्स भरल्या आणि निघालो भटकंतीला. नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. टायटलवरून एव्हाना तुम्ही ओळखला असेलच, तर आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत अंबा या गावामध्ये. या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रवास तुम्हाला दाखवणार आहोत, ज्यामध्ये जाताना कोणती कोणती गावं लागतात व मध्ये कोणता शॉर्टकट घेऊन तुमचा वेळ वाचेल हे देखील सांगू. एकंदर सांगायचं झालंच तर पावसाळ्यात निसर्गाचं रंगरूप कसं बदलून जातं हे तुम्ही अनुभवाल. सकाळी लवकर निघालो, त्यामुळे कोणीही काही खाल्ले नव्हते. घाट क्रॉस केला आणि बनाना लीफ रेस्टॉरंटमध्ये नाश्त्यासाठी थांबलो. इथे साऊथ इंडियन डिशेसचा आस्वाद घेतला आणि मग पुढे निघालो. कराडमध्ये रोडचं काम चालू असल्याने ढेबेवाडी मार्गाने आम्ही पुढे निघालो. हा रोड पुढे पाचोड रोडला जाऊन भेटतो. काळे पाचोड रोडला पुढे निघालो की नांदगाव आणि ओंड ही 2 गावे लागतात. ही गावे कराड तालुक्यात आणि सातारा जिल्ह्यामध्ये मोडतात. ही ट्रिप प्लॅन केली तेव्हा कोल्हापूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट सांगितला होता. त्यासोबत न्यूज देखील आली होती की राधानगरीचे स्वयंचलित 5 दरवाजे उघडले आहेत आणि खाली गावांमध्ये पूर परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे निघण्या अगोदर रिसॉर्ट ओनरला कॉल करून सर्व माहिती घेतली, पण त्याने सांगितले की पाऊस कमी झाल्याने तशी काही भीती नाही आहे आणि त्याच आश्वासनावरती आम्ही पुढे निघालो. चव्हाणवाडीपासून पुढे बारीक पाऊस सुरू झाला आणि हा बारीक पाऊस मालकापूर फाट्यापर्यंत असाच चालू राहिला.
मलकापूरला पोहोचलो. मलकापूरमधून डाव्या बाजूला कोल्हापूरला जाता येते, तसेच अनुस्कुरा घाटमार्गे देवगडलाही जाता येते. आम्हाला आंबा गावात जायचं असल्याने आम्ही उजव्या बाजूला निघालो. मलकापूर ते आंबा हा रोड थोडा खराब असल्याने भरपूर खड्डे. थोड्या थोड्या अंतरावरती गाडी स्लो करावी लागत होती. कोकरूडपासून पुढे अमिनी घाट आहे. घाट तसा छोटा आहे. तिथे थोडा वेळ थांबलो आणि निसर्ग सौंदर्याची उधळण पाहिली. अमिनी घाटापासून पुढे आलो. पावसाची संततधार थांबलेली पाहून आम्ही थांबलो. आजूबाजूला पाहिले तर निसर्गाने सर्वीकडे हिरवीगार शाल पांघरून घेतलेली आहे असे वाटले. आणि ही संधी न दवडता पटकन ड्रोन काढला आणि मनमोहक असा परिसर व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला.
रस्त्यावरचे खड्डे चुकवत आम्ही आंबा गावात पोहोचलो. आंबा गाव हे कोल्हापूर जिल्ह्यात मोडते. हे पर्यटन स्थळ असून इथे खूप रिसॉर्ट्स आहेत, तसेच सफारी ऑप्शन्स देखील आहेत. कोकण दर्शन पॉइंट, वाघजाई, पावनखिंड, आंबेश्वर मंदिर ही सर्व आकर्षणे आंबा गावापासून काहीशा अंतरावरती आहेत. आम्ही थांबलो आहोत सह्याद्री व्हॅली रिसॉर्टमध्ये. हे रिसॉर्ट मनोली धबधब्याच्या अगदी समोरच आहे. आज इथेच थांबूयात. पुढच्या ब्लॉगमध्ये मनोली धबधबा, मनोली डॅम आणि त्यालगतचा परिसर तुम्हाला अनुभवायला मिळेल. पुढचा ब्लॉग नक्की पहा.